सुरुवातच मला इतपस्त करायची की टायटलच असं पूर्णपणे वेगळं आहे. त्याचं काय झालं, मी पुस्तक लिहायचं असं ठरवून लिहायला नव्हते गेले. ज्या ज्या लोकांच्या प्रती मला ऋण व्यक्त करायचंय, तर मलाच असं वाटलं आपण एकदा ऋण तरी व्यक्त करायला पाहिजे. सगळे तर काही मी जाऊन त्यांना सांगू शकत नाही, तर निदान लिहून काढते. मी माझ्या पहिल्या HMVच्या कॅसेटला गायले होते, त्याची आठवण झाली आणि ते शब्द मला असं एकदम वाटलं आज एक माझ्यासाठी लिहिलंय की काय मंगेश पाडगावकरांनी. सारे मला मिळाले काही न मागता. असं काही मागितलं नव्हतं किंवा मला प्लेबॅक सिंगर बनायचं आहे असं न ठरवता मी झाले. तर हे सगळं न मागता मला दिलेलं आहे ना देवानी, तर तेच नाव माझ्यासाठी योग्य आहे. पण वडिलांचा सक्त विरोध होता तुमच्या या फिल्मी करिअरकडे. ती सुरुवात कशी झाली? म्हणजे बंडखोरी केली का त्यांच्यापासून लपून? नाही, बंडखोरी माझ्या स्वभावातच नाहीये, त्यामुळे नाही, बंडखोरी नव्हती. आईने फार कौतुकाने सांगितलं की हिचं काल रेकॉर्डिंग झालं आणि आज दुसरं आहे. तर त्यांना इतका राग आला, ते म्हणले की ती काही जागा आहे का जाण्याची एकट्या मुलीने, तरुण मुलीने. मी 19-20 वर्षाची होते. तर मग तिथे माझा प्रवास खरं तर संपला असता ना, आणि संपलाच होता. फॉर दॅट मॅटर तिथे संपला होता. पुस्तक मी वाचत होतो, त्याच्यामध्ये आशाताईंबद्दल तुम्ही एक किस्सा सांगितलेला आहे. हो, एका रेकॉर्डिंग मध्ये आशाताई दुसऱ्या कुठून तरी गाऊन यायच्या होत्या आणि आम्ही कोरसच्या मुली बसलेलो होतो. आम्हाला सांगण्यात आलं होतं आशाताई जर वेळेत आल्या तर त्यांचा आधी घेऊया पोर्शन, आणि नाही तर मग तुमचा घेऊया. मी बाहेर जायला निघाले आणि मी दरवाजा उघडत होते आणि त्याच वेळेला म्हटलं आशा अमर आहे, म्हणजे आम्ही म्हणत होतो की आज आशाताईंना उशीर होऊ दे. ते दार उघडायच्या समोर आशा अमर आहे असं मी म्हटलं आणि त्या खरंच दारात उभ्या होत्या. आणि मी एकदम हबकले की कल्पना नसताना त्या समोर आल्या होत्या. तर मी म्हटलं आता मी आपल्यासाठी नव्हते बोलत, पण आपल्या बाबतीत ते खरं आहे की आपण अमर आहात. के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर, के दिल अभी भरा नहीं. अनेक लेखकांबरोबर मी गप्पा मारतो. कुठलाही लेखक ना एका पुस्तकावर थांबत नाही. इथपर्यंत तुम्ही थांबले आहात का काही अजून पुढे होतंय? नाही. नमस्कार. आपण ना सगळेजण देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. ते मिळालं तर आनंद होतो, नाही मिळालं तर आपल्यातले काही लोक देवाला शिव्या घालायलाही कमी करत नाहीत. आज आपल्याकडे ज्या लेखिका आल्या आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी काहीही मागितलं नाही आणि सगळं त्यांना मिळत गेलं. एक एक दरवाजा आपोआप उघडत गेला. आज आपल्या बरोबर आहेत ज्योत्स्नाताई हर्डीकर. बेसिकली या एक प्लेबॅक सिंगर. हिंदी इंडस्ट्री असू दे, मराठी फिल्म इंडस्ट्री असू दे किंवा स्टेज असू दे, हा एकेकाळी यांनी गाजवलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांना कुठेतरी असं वाटलं की माझ्या या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या आपण लिहून काढाव्यात. त्यांनी त्या लिहिल्या आणि आता ते एका पुस्तक स्वरूपात आलेलं आहे. आज त्याच आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या पॉडकास्ट, पुस्तक आणि बरंच काही ह्याच्यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, मूड कसा आहे तुमचा? अतिशय छान आहे. मला तुम्ही बोलावल्याबद्दल खूप आनंद आहे. नक्कीच नक्कीच. आणि आम्हाला तुमच्याकडनं खूप सारे किस्से ऐकायचे जरूर. फिल्म इंडस्ट्री मधले, तुमच्या करिअर मधले, आणि पुस्तकाबद्दल तर आपण चर्चा करणारच आहोत. सुरुवातच मला इतपस्त करायची की टायटलच असं पूर्णपणे वेगळं आहे की सारे काही मिळाले काही न मागता. ह्याच्या मागची स्टोरी काय आहे की असं टायटल का आपण निवडलं गेलं? त्याचं काय झालं, मी पुस्तक लिहायचं असं ठरवून लिहायला नव्हते गेले, त्यामुळे आधी टायटल ठरलेलं नव्हतं. आणि मी केवळ ज्या ज्या लोकांच्या प्रती मला ऋण व्यक्त करायचंय, माझे गुरुजन असतील किंवा कोणीही ज्यांच्यामुळे मी घडत गेले, आई वडील, सर्व सर्व एकत्र अशा आठवणी होत्या.
तर मलाच असं वाटलं आपण एकदा ऋण तरी व्यक्त करायला पाहिजे. सगळे तर काही मी जाऊन त्यांना सांगू शकत नाही, तर निदान लिहून काढते. ते लिहिता लिहिता कोणी सुचवलं की तू पुस्तक का नाही काढत. म्हटलं पुस्तक काढण्या इतकी मी लेखिका नाहीये असं माझं मत आहे. तर म्हणून मग तरी पण मी लिहित गेले, जसं आठवेल तसं मागे पुढे. त्यामुळे माझ्या पुस्तकात सुद्धा सनावळीच्या दृष्टीने काही नाहीये, कारण ही ऑटोबायोग्राफी नाहीये. बरोबर. तर सगळ्या अशा आठवणी आहेत की ज्या मला स्वतःला सुखावतात किंवा मला त्यातनं खूप आनंद मिळतो म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की खरंच हे घडलं म्हणून मी पुढे गेले, ते घडलं म्हणून मी पुढे गेले. तर त्या वेळेला त्या व्यक्तींनी मला जे काय दार उघडून दिलं म्हणा किंवा त्यांच्यामुळे माझं दार उघडलं असं आपण म्हणूया, तर त्यांच्या प्रती मी एक ऋण व्यक्त करावं असं माझ्या मनातली भावना होती. त्याने मी लिहिलेलं आहे हे पुस्तक. तर नंतर जेव्हा विचार केला की ह्याला नाव काय द्यायचं, तर मी खरोखरीच कधी म्हटलं नव्हतं. म्हणजे मी क्लासिकल लहानपणापासून शिकले, 10व्या वर्षीपासून. बरोबर. पण माझ्या घरात वातावरण क्लासिकलचं होतं. माझे आजोबा खूप उत्कृष्ट गायचे, माझे काका गायचे, माझे वडील तबला शिकलेले होते. अशा सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये तर मी लहानपणापासून क्लासिकलच्या मैफली खूप ऐकल्या, शिकले क्लासिकल. तर माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू अगदी एकटी जरी घरात बसून गायलीस ना तरी स्वानंदासाठी गायचं. मैफिल नाही मिळाली, लोकांनी नाही बोलावलं, हरकत नाही, क्लासिकल गात राहा. म्हणजे फिल्म साईड मी कधी विचार केली नाही, कारण वडिलांनी मला तसंच घडवलं. वडिलांना आवडत नव्हतं फिल्म लाईन मधलं, त्यांनी नाही म्हटलेलं होतं. म्हणजे तर अशा बॅकग्राऊंड मधनं मी आल्यावर मी प्लेबॅक सिंगर बनेन असं मी कदा विचारच नाही केला. ही पहिली गोष्ट. त्यानंतर मी क्लासिकलच्या मैफली करत होते 2.5 तासाच्या, छोट्या छोट्या. त्याच्यामध्ये सुद्धा मनात कधीच असं आलं नाही की हे. मग घरी आमच्या देवांचे यशवंत देव आहेत ना, ते सुप्रसिद्ध संगीतकार, त्यांची एक छोटेखानी मैफिल माझ्या घरात केली होती. कुठे हे? खारला. आम्ही तेव्हा खारला राहायचो आणि शांताराम नांदगावकरांशी परिचय झाला होता. त्यामुळे त्यांचा ग्रुप सगळा, म्हणजे अशोक पत्की, अनिल अरुण, या सगळ्यांशी माझा परिचय झालेला होता. अनिल अरुण म्हणजे अनिल मोहिले, अरुण पौडवाल या जोडीने म्युझिक करायचे ते, म्हणून त्यांचं अनिल अरुण असं एकत्र नाव घेतलं जातं. तर ते दोघे हे सगळ्या नांदगावकरांच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे माझ्या ओळखीचे झाले. तर देवांचा कार्यक्रम केवळ आमचा हॉल मोठा होता म्हणून आमच्याकडे केला होता. आणि तेव्हा मला ते जे त्यांचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन टाईप कार्यक्रम करायचे ते, तर मला एकदम जाणीव झाली की अरे लाईट म्युझिक पण एवढा विचार करून गातात. मी फक्त लताबाई आशाबाईंची भक्त असल्यासारखी लहानपणापासून त्यांची गाणी रेडिओवरनं ऐकायची आणि गायची. आपोआप ती पाठ व्हायची, कारण रेडिओवर 30 गाणी ऐकून ऐकून पाठ व्हायची, ती गायची. हे लहानपणापासून मी गात होते, पण त्याच्या मागे विचार काही नव्हता. त्या प्रोग्राम नंतर मला असं वाटलं की यांच्याकडे मला शिकता येईल का, असा काही विचार असतो, हेच मला पहिल्यांदा नव्याने कळलं. तेव्हा मी 25च्या पुढे होते. तेव्हा मला हे कळलं की असं असतं. म्हणजे इतकं मी अनभिज्ञ होते ललित संगीतामध्ये. तर असं सगळं सुरुवात झाली. मग मला त्या लोकांनीच सांगितलं, या अशोक पत्की वगैरे, अरे ते क्लास घेतात. नाही ज्योत्स्ना, त्याच्याकडे त्या किस्स्यांकडे आपण येऊच या. आपण पुस्तकावरती थोडी चर्चा करूया की तुम्हाला वाटलं की ज्यांच्यामुळे तुम्ही पुढे गेलात, ज्यांच्यामुळे दारं उघडली गेली, बरोबर, त्यांना एक थँक्यू म्हणण्यासाठी तुम्ही हे पुस्तक, म्हणजे पुस्तक स्वरूपात तुम्ही लिहिलं नाही असं तुम्ही म्हणता, इव्हेंच्युअली त्याचं पुस्तक झालं. सो कसं हे टायटल सुचलं तुम्हाला? आधी सुचलं नव्हतं, कारण आधी हे पुस्तकच होणार नव्हतं. आता नाव ठेवायचंच म्हटल्यावर खूप उलटे पालटे विचार आले, हे ठेवू का ते ठेवू का, पण काही मनाजोगतं सापडत नव्हतं. आणि मग असंच शांतपणे बसले होते की काय करू शकते मी, काय नाव देऊ शकते. कुणाकुणाला विचारलं, ते पण जमलं नाही. मग जेव्हा मला एकदम आठवण झाली, मी माझ्या पहिल्या HMVच्या कॅसेटला गायले होते. मंगेश पाडगावकरांची गझल आहे, अनिल मोहिले यांचं संगीत आहे. तर ते गाणं खूप लोकांना आवडत होतं आणि मला पण खूप आवडतं. तर त्याची आठवण झाली आणि ते शब्द मला असं एकदम वाटलं ॲज इफ माझ्यासाठी लिहिलंय की काय मंगेश पाडगावकरांनी.
तर त्याचे शब्द असे होते की सारे मला मिळाले काही न मागता, बर. कळले अपार सारे काही न सांगता. फॅन्टॅस्टिक. तर मग सारे मला मिळाले हेच तर माझं म्हणणं आहे की मी असं काही मागितलं नव्हतं किंवा मला प्लेबॅक सिंगर बनायचं आहे असं न ठरवता मी झाले. मला माहीत नसलेले अनेक मोठे मोठे दिग्गज कलाकार मला भेटले, जे एरवी भेटले नसते. तर हे सगळं न मागता मला दिलेलं आहे ना देवानी, तर तेच नाव माझ्यासाठी योग्य आहे. मग ते खूप मोठं वाटलं, परंतु तरी सुद्धा तेच ठेवायचं असं ऍप्ट ठरलं. तेच होतं. हो, बरं. तीच माझी भावना आहे. खूप खूप सुंदर. मगाशी आपण ऑफ कॅमेरा बोलता बोलता तुम्ही म्हणालात की तुमची बैठक शास्त्रीय संगीताची आणि तुमचे वडील हे तबला वादक होते. आणि वादक होते म्हणू शकत नाही, पण ते तबला शिकले होते. बर. आणि अख्खं घराणंच संगीतात काम हो. करणारं होतं. हो. पण वडिलांचा सक्त विरोध होता तुमच्या या फिल्मी करिअरकडे. हो. तर मग तो कसा हे झाला, म्हणजे ती सुरुवात कशी झाली? म्हणजे बंडखोरी केलीत का त्यांच्यापासून लपवून नाही, सुरुवात बंडखोरी केली? माझ्या स्वभावातच नाहीये, त्यामुळे नाही, बंडखोरी नव्हती. आणि एकूण घरचं वातावरण आणि असं एक होतं की वडील जे करतात ते माझ्या चांगल्यासाठीच, असा एक मनाचा हेच होता, म्हणजे कलच माझा तसा होता. परंतु झालं असं होतं की मी फर्ग्युसनला पुण्याला जेव्हा शिकत होते तेव्हा अॅन्युअल डेला मी 2 गाणी म्हटली होती, बरं. हिंदी फिल्म सॉंग्स. ती बऱ्याच जणांना आवडली. त्याच्यात माझ्या समजुतीप्रमाणे फिल्म इन्स्टिट्यूटची काही मुलं आली होती, विद्यार्थी तिकडचे. त्यांना ते आवडलं. त्यांनी माझं नाव सुचवलं भास्कर चंदावरकरांना. भास्कर चंदावरकर तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटचे म्युझिक डिपार्टमेंटचे हेड होते. तर सर्वांनाच माहिती आहे, अतिशय मोठे संगीतकार. तर त्यांना सुचवलं, त्यांनी मला बोलावणं पाठवलं 2 गाणी रेकॉर्ड करायला. तोपर्यंत लाईट म्युझिक रेकॉर्ड करण्याचा माझा काही संबंध नव्हता. मला हेडफोन माहिती नव्हता. मला माईकला उभं राहून गातात हे संबंध नव्हता. कारण मी कायम तंबोऱ्यावर खाली बसून मुक्त गायलेली आहे, म्हणजे असं ठराविक इथे थांबायचं इथेच गायचं असं नव्हतं माझं. पण ती 2 गाणी होती. तेव्हा मी एक गाणं करून आले आणि दुसऱ्या दिवशी माझे वडील त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त फिरतीवर होते, ते घरी आले. तर त्यांना जेव्हा कळलं की आईनी फार कौतुकाने सांगितलं की हिचं काल रेकॉर्डिंग झालं आणि आज दुसरं आहे, तर त्यांना इतका राग आला. ते म्हणले की ती काही जागा आहे का जाण्याची एकट्या मुलीने, तरुण मुलीने. मी 19-20 वर्षाची होते. त्यामुळे ते माझ्या बरोबर आले. चंदावरकर म्हणाले छान झाली दोन्ही गाणी, पुढच्या महिन्यात 60-70 म्युझिशियन मुंबईहून येत आहेत, खूप मोठ्या प्रमाणात गाणी होत आहेत, तुम्ही याल ना? म्हणजे याल ना मध्ये याल हे गृहीत होतं, कोणीही साधारणपणे जाणारच ना. बरोबर. तर माझ्या आधी माझ्या वडिलांनी उत्तर दिलं ती येणार नाही. आणि आम्ही परत आलो. तर मग तिथे माझा प्रवास खरं तर संपला असता ना, आणि संपलाच होता. फॉर दॅट मॅटर तिथे संपला होता. आणि मी माझ्या नेहमीच्या क्लासिकलमध्ये गेलेली होते. पण असं काहीतरी घडत गेलं की त्यामुळे मी हळूहळू वळत त्याच फिल्म इंडस्ट्रीला आले, जिथे मी कधीच कल्पना नव्हती केली. त्यामुळे माझं ध्येय वगैरे तर सोडा, स्वप्नातल्या स्वप्नात पण नव्हतं असं काही. त्यामुळे ते न बघता साकार झालेलं स्वप्न आहे म्हणू आपण, न पाहिलेलं स्वप्न ते साक्षात माझ्या समोर उभं राहिलं. ग्रेट. ज्योत्स्नाताई, मला एक सांगा की तुमची सुरुवात ही स्टेजवरती मांडी घालून बसून अगदी शास्त्रीय संगीत तंबोरा घेऊन, आणि एके दिवशी ऑल ऑफ अ सडन तुम्ही माईक समोर उभे राहिलात. तो स्टुडिओ, बाहेर तो बसलेला माणूस सगळं वर खाली करणारा, कोणीतरी तुम्हाला सांगतंय की हे असं नाही, हे असं करायला पाहिजे. त्यावेळेस असं काही जाणवलं का की अरे एवढे वर्ष मी अशी मला जसं हवं तसं गात होते, नॉट एक्झॅक्टली मला हवं तसं, पण कोणी मला डिरेक्ट करत नव्हतं, आणि आज ऑल ऑफ अ सडन मला कोणीतरी सांगतंय की नाही हे असं घे तसं घे. त्यावेळेस मनात काय चाललेलं त्यावेळेस? खरं सांगू, असं काही खास आठवत नाही मनात असं वेगळे काही विचार आलेले. कारण एकच मनात होतं की चंदावरकरांनी सांगितलंय ते आपल्याला गायचंय. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या पुढे ठेवलेलं लक्ष्य ते आहे की ते म्हणतात तसं आपल्याला आलं पाहिजे. जसं आधी वाडीकर बुवा म्हणायचे ते माझ्या गळ्यातनं निघालं पाहिजे, तितक्या सहजतेने मी त्याला पण ऍड्रेस केलं होतं की
ते जे सांगतायत ते, आणि फार काही विचार करून मी गात नव्हते तेव्हा. ते जे सांगतील तेच फक्त गात होते. फक्त त्यांना फॉलो करायचं. हा, त्यांनी सांगितलेली चाल, त्यांनी जे सांगितलं तसं. ते आत्म जर म्हणाले की नाही नाही असं नको, ही आस पाहिजे किंवा ही आस नकोय, अब्रप्ट कट पाहिजे, ते जे सांगतील ते असं एक तेवढंच करत होते मी. आणि मला तर सवय नव्हतीच. हेडफोन मधनं कोणी सांगते, हेडफोन मधनं सूर मिळतोय, सगळंच मला नवीन होतं. त्यामुळे मी अगदीच लहान बालकासारखी, म्हणजे जे म्हणतील ते हो हो असं करून गायले होते. पण ते चांगलं झालं होतं. माझ्याकडे काही कॉपी नाही त्याची, ह्याचं फार खंत आहे मला. परंतु चंदावरकरांना जे आवडलं ते किती छान असेल असं मी मनाला म्हणते, मनातल्या मनात, की काहीतरी चांगलं झालं असेल तेव्हा असं. पण माहित नाही किती चांगलं ते. हरकत नाही. तुम्ही करिअरची सुरुवात केली प्लेबॅक पासून, नंतर तुम्ही कोरसला गेलात. नाही, मी करिअरची सुरुवात म्हणजे फक्त चंदावरकरांकडे 2 गायले ते. व्हॉट वॉज इट फॉर ते मला माहितीच नव्हतं. फिल्मसाठी होतं का असं, त्यांची काही रेकॉर्डिंग आर्काइव्हला जातात ती होती, मला काही कल्पना नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही गायचंय, तुम्ही गायला. हो, मी एवढंच विचारलं नाही की हे नाटकासाठी आहे का सिनेमासाठी आहे का तुमच्या नुसतीच प्रायव्हेट रेकॉर्डिंग. सो मी नाही म्हणू शकत मी सुरुवात प्लेबॅकनी केली, नाही म्हणू शकत. सो माझी सुरुवात कोरसनीच झाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पण कोरस मध्ये तुम्ही ज्यांना कोरस दिलात ती अतिशय मोठी मोठी नावं. पद्मविभूषण आशा भोसले यांचं निधन झालं, त्यांच्या बरोबर पण तुम्ही काम केलं. हो. कसा होता तो अनुभव? अतिशय सुंदर होता. म्हणजे आशाताई लताबाई आहे माझे दैवत होतं नाही म्हणू शकत हो, मी अजून वर्तमानातच आहे त्यांच्या. आपण सगळेच जण तिथे आहोत अजून. त्यामुळे मी अजूनही विचार करते की त्या आहेत आणि त्या असणारच आहेत. तर त्यांना प्रत्यक्ष बघणं हीच एक पर्वणी होती माझ्या दृष्टीने. तर असं व्हायचं की बाकीच्या मुलींना ते कदाचित नेहमीच असेल की शेजारच्या माईकवर आशाताई गातायत किंवा लता दिदी गातायत आणि आम्ही या माईकवर गातोय. माझ्या दृष्टीने फार नवीन होतं. त्यामुळे मला ना सतत असं वाटायचं की तिकडे बघा त्या कशा गातायत, कशा इमोशन्स देतायत, कशा हसतात, कशा हे असं. तर म्हणजे हे मला फार अप्रूप होतं या गोष्टीचं. त्यामुळे त्यांचं कुठलंही गाणं कितीही सामान्य असलं तरी माझ्या दृष्टीने ते फारच छान असं होतं. मी तेच विचार करायची कसं गातात ना असं. मला तो फार नवीन अनुभव होता. म्हणजे माझ्या इतकं आतून असं थुई कारंज सगळ्यांच्या असेल असं मला नाही वाटत, कारण त्यांच्या सवयीची गोष्ट होती ती. मला फार नवीन होतं. फार उत्तम अनुभव होता माझ्या दृष्टीने. पुस्तक मी वाचत होतो, त्याच्यामध्ये आशाताईंबद्दल तुम्ही एक किस्सा सांगितलेला आहे. तर तो जरा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू शकाल का? हो, जरूर जरूर, मला फार आवडेल सांगायला. ही बरीच नंतरची गोष्ट आहे. म्हणजे मी रुळले होते कोरसमध्ये पण आणि प्लेबॅकमध्ये पण, त्याच्यानंतरची गोष्ट आहे. मला असं वाटतं 87 साली मी निवडुंगचं गायले, हृदयनाथ मंगेशकरांचं गाणं. त्याच्याही नंतरची ही गोष्ट असावी असं मी समजते. तर आशाताई मला अशा ओळखत होत्या. आम्ही काही बोललो होतो एकमेकींशी असं नाही, तशा ओळखत होत्या की ही गायली आहे निवडुंगला, कारण तेच गाणं त्या पण गायल्यात कॅसेटला, सेम ट्रॅक वरती त्या गायल्यात. त्यामुळे त्यांना माहित होतं की मी ती आहे असं, तेवढंच. तर एका रेकॉर्डिंग मध्ये आशाताई दुसऱ्या कुठून तरी गाऊन यायच्या होत्या आणि आम्ही कोरसच्या मुली बसलेलो होतो. आम्हाला सांगण्यात आलं होतं आशाताई जर वेळेत आल्या तर त्यांचा आधी घेऊया पोर्शन, आणि नाहीतर मग तुमचा घेऊया. सो आता फोन केलाय, बघूया त्या आधी येतात की नंतर. तर मी आपली बाहेर जायला निघाले. मला आठवतं तो फिल्म सेंटरचा स्टुडिओ होता. मी बाहेर जायला निघाले आणि मी दरवाजा उघडत होते आणि त्याच वेळेला म्हटलं आशा अमर आहे. म्हणजे आम्ही म्हणत होतो की आज आशाताईंना उशीर होऊ दे, आज उशीर होऊ दे, म्हणजे आपलं लवकर घेतील आणि आपण घरी जाऊ. तर ते दार उघडायच्या सुमारे आशा अमर आहे असं मी म्हटलं आणि त्या खरंच दारात उभ्या होत्या. आणि मी एकदम हबकले की कल्पना नसताना त्या समोर आल्या होत्या. तर मी म्हटलं आता मी आपल्यासाठी नव्हते बोलत, पण आपल्या बाबतीत हे खरं आहे की आपण अमर आहात. आणि खरंच ते अमर आहेत. पण त्यावेळी त्यांना इतका आनंद झाला या गोष्टीचा की उत्स्फूर्त आलेलं वाक्य होतं ते.
हो. आणि ते सत्य आहे घटना. बरोबर. त्यांनी पण ते एन्जॉय केलं आणि मला पण बरं वाटलं की त्या एकदम आनंदी झाल्या ते ऐकून, की अक्षरशः म्हणजे आशा अमर आहे असं म्हटलं होतं आणि त्या आल्या होत्या. बरं. आणि त्याच रेकॉर्डिंगमध्ये मला हं. त्या म्हणाल्या, आत बोलावून, "जरा इकडे ये गं." म्हटलं, हं. "काय?" तर म्हणाल्या, "जरा बफरच्या मधल्या त्या जागेत जाऊन उभी राहा." म्हणजे म्हणजे 3 भाग रेकॉर्डिंग, असतात आपले. हां, हां. एक रेकॉर्डिंगचा मोठा हॉल असतो ज्याच्यामध्ये सिंगर्स केबिन असते वगैरे बरोबर. आणि बाकी सगळे म्युझिशियन्स असतात. हं. तर तो मोठा हॉल सोडून रेकॉर्डिंग सेक्शन जो असतो ती खोली, त्याच्यामध्ये एक निर्वात जागा असते. बरं. तिथे त्यांनी मला सांगितलं, "उभी राहा. हं. माझं जर का काही कमी जास्ती झालं तर मला येऊन सांग." आशाताईंनी तुम्हाला सांगितलं. आशाताईंनी मला सांगितलं. बरं. आता हेच केवढं मोठं ओझं होतं माझ्या मनावर, की अरे बापरे, मी सांगणार असं. तर ते मला त्यांचा ग्रेटनेस वाटला, की माझ्यासारख्या कोरसच्या मुलीला तिच्यावर त्यांचा विश्वास होता, की ही आपल्याला येऊन सांगेल किंवा जे सांगेल ते बरोबर सांगेल. त्यांच्या मनात काय होतं मला माहित नाही, पण ज्या विश्वासाने त्यांनी मला सांगितलं, तर मी काय आत गेले नाही. माझी काही हिंमत झाली नाही. रिहर्सल नंतर त्याच बाहेर आल्या. म्हणल्या, "काय गं, आली नाहीस तू आत? ये आत ये." आणि घेऊन गेल्या आत. म्हणल्या, "काय?" तर म्हटलं, "थोडं आशाताई, मला असं वाटतं चहा घेता का?" हां, म्हणजे मला कसं ते पुटअप करायचं हे त्या क्षणाला असं सुचलं. म्हटलं, "थोडा म्हणजे चहा सूर घेऊन." लागत नव्हता त्यांचा जो एक्सपेक्टेड मला होता असं वाटत होतं दमल्यासारख्या वाटत होत्या बरं. किंवा उंच स्वर जे काय होते अंतर्यामध्ये तिथे थोडं त्यांना त्रास होत होता. बरं. लागत तर सगळे सूर होते, बरं. पण एक असतं ना सुराला पोचणं आणि एक असतं सुराला सहजतेने गाणं. ओके. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही जस्ट हात लावून येणं आणि तुम्ही त्याला वळसा घालून किंवा अतिशय सहजतेने गाणं, तर ते त्यांचं नेहमीचं गाणं तिथे जड होत नव्हतं. मग मी म्हटलं, "जरा सांगून बघता, अर्धा सूर कमी करता? बरं. विचारून बघता?" "हो, हो, विचारते" म्हणल्या. त्यांनी जतीनला बोलावलं. जतीन ललितचं गाणं होतं. आणि त्यांना सांगितलं, की "जरा अर्धा सूर कमी करा." आणि ऑफकोर्स त्या सांगू शकतात. त्यांना विचारायची गरज नसते. त्या सांगू शकतात, की "नाही, मला कम्फर्टेबल नाही, मला अर्धा सूर कमी करा." बरं. ते सगळं प्रोसेस होईपर्यंत चहा घेऊन त्या पण तरतरीत झाल्या आणि उत्कृष्टच गायल्या. त्यात काही सांगण्याजोगं नाही वेगळं म्हणजे. त्या गायल्या म्हणजेच त्या उत्कृष्ट गायल्या असं. कुठलं गाणं होतं ते? नाही, तसं नाही आठवणार मला. बरं. तसं नाही आठवणार. ते गाणं झालं आणि त्यांनी मला परत बाहेर येऊन सांगितलं, "फरक पडला हां." आता खरं मी काहीच नव्हतं केलं. पण हे जे दाद त्यांनी दिली, की "हां, तू सांगितलंस ते बरं झालं." किंवा सूर खाली उतरवला, त्यांनी फरक पडला. चहा घेतला, त्यांनी फरक पडला. काही असेल त्यांच्या मनात, पण हे मोठेपणाने त्यांनी येऊन मला सांगितलं. आणि मग मी त्यांना म्हटलं, "आशाताई, फोटो काढू तुमच्याबरोबर?" आपल्याबरोबर. तुम्ही म्हणत नव्हते त्यांना. लता दीदी आणि आशाताई पूजनीय आहेत माझ्यासाठी. मी त्यांना आपण म्हणते. तर मी म्हटलं, "एक फोटो?" तर म्हणाले, "हो, काढूया ना." आणि त्यांचा तो काढलेला फोटो आहे माझ्याकडे. हो, तो तुम्ही दाखवलात मला. तर म्हणजे हा किस्सा जो आहे ना, तो फक्त मला माहितीये. म्हणजे बाकी कोण बसले होते त्यांनी बघितलं ते. परंतु अदरवाईज बाहेर कधी कोणाला कळणारच नाही त्यांचं हे रूप, की इतक्या सामान्य व्यक्तीकडनं पण त्या सजेशन घ्यायला तयार होत्या आणि त्यात अंमलात आणायला तयार होत्या आणि त्यांनी खरंच तसं केलं. त्याच्यात इगो आड नाही आला. पण मीडियामध्ये जर बघितलं तर आशाताई खूप ॲरोगंट होत्या. त्या स्वतःच खरं करायचं असं मीडियानी दाखवलेलं आहे. पण तुमचा अनुभव तर त्याच्या संपूर्ण विरोधातला आहे. आणि मी काय म्हणते माहितीये का, आता एखादी व्यक्ती म्हणजे एखादा कलाकार म्हणू आपण, आशाताई असोत, लताबाई असोत, कोणीही धरा तुम्ही, म्युझिक डायरेक्टर्स पण घ्या. ते त्यांच्या कलेसाठी इतके वाहिलेले असतात ना, त्यांच्या त्या फ्लोमध्ये किंवा त्यांच्या त्या मूडमध्ये एखाद वेळी त्यांनी असं कुणाला काही म्हटलं असेल, काही केलं असेल, तर त्याचा बाऊ जास्ती करण्यापेक्षा त्यांच्या त्या मेन मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या ना, की त्या तेव्हा का रागवले असतील. कदाचित त्यांचं ते कॉन्सन्ट्रेशन तुटलं असेल. बरोबर. कदाचित असं काही घडू शकतं. हो, माणूस आहे, होऊ शकतं. त्यामुळे मला जरी काही अनुभव आला आणि तो थोडा कटू असला तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीन, कलेला जास्ती महत्व देईन. हा माझा विचार आहे. सुंदर. आणि तो अतिशय मला फार हृद्य वाटलं त्यांनी जे काय
तेव्हा जे हे केलं ना ते मला फार हृदय आठवण येते. या किस्स्यावरनं परत आपण थोडं पुस्तकाकडे येऊया. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही एक 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 गोष्ट लिहित गेलात. हो. म्हणजे क्रोनॉलॉजिकली या पुस्तकात नाहीये काहीच नाही. नाहीये. ओके. हे सगळे किस्से जे तुमच्या बरोबर घडले हे सगळे आठवणीत होते का हो? का मग असं बसावं लागलं, हा हे झालं होतं मग हे लिहूया का, ते नको लिहायला, असं काही झालं त्यावेळेस? ऍक्च्युली ह्या सगळ्या माझ्या स्मृती आहेत ना अतिशय ताज्या आहेत. आत्ता घडलंय असं वाटावं इतकं मी असं ते चित्रपटासारखं माझ्या डोळ्यासमोर येतात. बर. तरळतात या गोष्टी. त्यामुळे ते मला असं लिहूया तसं लिहूया असं नाही झालं. जर 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 झालं. फक्त होतं असं की मी बेसिकली विसराळू विनू म्हणतात ना तसं आहे. खूप गोष्टी माझ्या जोडीला पण कोणतरी आहे. तर खूप गोष्टी म्हणजे आमच्या मैत्रिणीत असा एक हे आहे विनोद होता तेव्हा, तू आणि आठवणींचं पुस्तक लिहितेस असं होतं. तर म्हणजे माझ्या ज्या काय उरल्या सुरल्या आठवणी त्या ह्या आहेत. बऱ्याचशा गेल्या असतील पण मी ज्या ज्या काय मला अगदी मनात ठसलेल्या आतमध्ये अगदी म्हणजे काय म्हणतो अविस्मरणीय अशा ज्या गोष्टी आहेत त्या नाही जातो. किती तुम्ही विसराळू असलात ना तरी ते नाही जात. आणि अशा गोष्टी खूप आहेत. परत परत अशा 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 येत आहे. असे काही किस्से होते का जे आपल्याला कट करावे लागले? हो. कुठले होते ते, म्हणजे इफ यू डोंट माइंड? कुठे आलेले काही कटू अनुभव काही लिहिलेत मी. एक चॅप्टरच आहे. हो, एक चॅप्टर आहे कटू गोड आठवणी म्हणून. त्या म्हणजे नॉर्मल ह्याच्यात लिहिल्या पण काही काही जरा जास्ती होते ते मी मुद्दाम वगळले. कारण नुसतं कॉन्ट्रोवर्सीचा प्रश्न नाही, कारण पुस्तक किती जण वाचतात त्याच्या पुढे ते जातं. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सीपेक्षा सुद्धा मला असं वाटलं की नको ना, मी ज्या उद्देशाने केलंय माझा उद्देश काय होता की ऋण व्यक्त करणं. तर त्यातनं मला जे चांगलं मिळालंय ना, जे माझ्या अकल्पनीय म्हणू शकतो आपण अशा गोष्टी घडल्या ना, त्याच्यावर जास्त मला लिहायला आवडेल. फक्त ते खोटं किंवा फोनी म्हणतो आपण तसं वाटू नये पुस्तक, म्हणून मी बाजूच्या गोष्टी पण लिहिल्या. अनुभव सगळेच असतात ना, मला पण आलेत अनुभव. म्हणजे मला एका रेकॉर्डिंगला मी गात असताना बरंच नंतर, म्हणजे नवीन नव्हते मी तेव्हा, बऱ्याच नंतर मी पुस्तकात लिहिलंय की नाही लिहिलंय बहुतेक हे, मी गात असताना ड्युएट होतं ते आणि वरती खूप उंच सूर होता, अंतऱ्याला उंच होतं. तर त्या ह्यांना मी विचारलं रेकॉर्डिस्टना, मला वन मोर मिळेल का, अजून एकदा टेक मिळेल का. डबिंग चाललं होतं, म्युझिक घेऊन झालेलं होतं. तर ते हो देतो की. तर ते म्युझिक डायरेक्टर म्हणले का काही फरक पडणार आहे का. अच्छा. म्हणजे हे इतकं डेरोगेटरी किंवा इतकं इन्सल्टिंग होतं की मला त्या क्षणाला म्हणजे मी काय उत्तर द्यायचं अपेक्षित, म्हणजे नाही तर कशाला, म्हणजे मला चांगलं येईल असं समजूनच तर मी बोलतीये ना, की असं पण विचारण्यात आलं होतं. आणि तरी ते मी पूर्ण केलं. पण मी फार अशी हे होऊन जाते, म्हणजे नर्वस होऊन जाते असं जर प्रश्न आला तर. पण असं सुद्धा झालेलं आहे. आणि मी तेव्हा नवीन नव्हते, पण त्यांना मला घ्यायचंच नव्हतं. प्रोड्युसरचा हट्ट होता की हिच्याचकडनं गाऊन घ्यायचंय, कारण त्यांच्या आधीच्या 2 फिल्म्सना मी गायले होते. त्यांनी सांगितलं मला हीच हवी आहे. तर त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना मला घ्यावं लागलं. तर मग मी त्यांना म्हटलं होतं आणि त्यांनी मला हेही सांगितलं, तुला मिळतात त्याच्यापेक्षा मी निम्मे देणार आहे पैसे, मला तू नकोयस, पण त्या अमक्याला तू हवी आहेस प्रोड्युसर. मग मी असा विचार केला, त्यांच्यापेक्षा मोठा प्रोड्युसर आहे ना, पैसे प्रोड्युसर देतोय ना, ठीक आहे. म्हणजे मी असा विचार करते की त्यांना मला घ्यावं लागतंय, म्हणजे माझं स्थान कुठेतरी वर झालं तर मी गाईन. त्यामुळे मी निम्म्या पैशात ते गायले होते. हे एक माझा अनुभव. म्हणजे त्यांच्या अतीव मनाविरुद्ध, म्युझिक डायरेक्टरच्या मनाविरुद्ध मी गायलेले गाणं. आता तुम्ही पैशाचा विषय काढलात. आम्ही असं ऐकतो की आत्ताच्या सिंगर्सला पैसे मिळत नाहीत. हो, मी पण ऐकलंय. किती खरं आहे हे? असेल खरं, कारण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणे, म्हणजे हे पण ऐकीव गोष्ट आहे,
त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नंतर ते शोज जे करता हं. एक पॉप्युलर झालेल्या गाण्यावरती हां. त्याच्यात तुम्ही लाखो कमावता. बरं. डिपेंडिंग ऑन प्रत्येकाचं लेवल असेल ते लाखो असं म्हणजे भरपूर कमावता. हं, हं. तेव्हा तुम्हाला गाण्याचे पैसे नाही तेवढे मिळाले तरी काय हरकत नाही. पण मग एक काळ असा होता की पैसे मिळत होते हो. आणि शोज पण होते. शोज कमी होते ना तेव्हा. बर. एक तर टीव्ही नव्हता. हं. आणखीन शोज पण कमी होते हो तेव्हा. हं. असे दर दिवशी शोज हल्ली आपण जाहिराती बघतो तसं हो. नव्हतं. बर. नाही, शोज इतके नव्हते तेव्हा. म्हणजे जे आमच्या ऐकिवात आहे की सिंगर्सला पैसे मिळत नाहीत तेच मी तुमच्या पण ऐकिवात ऐकलंय. आहे. हो हो. बर बर. आणि ते खरं असायची खरं शक्यता असायची शक्यता आहे. जास्तीची आहे. होय. मला एक सांगा की हे पुस्तक लिहून झालं. हा. ओके. त्याच्या पुढे काय झालं? आठवणींचं भेंडोळ तयार झालं होतं. हं. त्याला काही प्रकरण किंवा असं त्याला साचेबद्ध Structure काही नव्हतं. स्ट्रक्चर काही नव्हतं. हं. काय आधी असावं काय नंतर असावं. हं. म्हणजे नुसतं आठवणींचे नंबर होते माझ्याकडे. हं. तर मग आधी काय यावं नंतर काय यावं वगैरे वगैरे. एक हं. ठीक आहे लहानपणाचं पहिलं येईल बाकीच्यांचं. हो. तर असं माझं काही ते आत्मचरित्रपर नसल्यामुळे मागे पुढे होत होतं सारखं. हं. मग ते एका मैत्रिणीकडनं मी तिला विचारलं की मला जरा मदत कर ग. हं. की कसं करू ह्याला टायटल काय देऊ प्रत्येक प्रकरणाला एक पाहिजे ना नाव. हं. तसं तिची मदत मिळाली. असं अनेकांची मदत आहे त्याच्यामध्ये. बरं. आणि मग मी प्रवीण दवणे म्हणून कवी आहेत आपले हो, हो. अतिशय मोठं नाव सुप्रसिद्ध. आहे. तर त्यांची खूप गाणी मी फिल्म्समध्ये गायली आहेत. हं. त्यामुळे आमची चांगले संबंध खूप चांगले आहेत. मैत्री आहे म्हणायला हरकत नाही इतके चांगले संबंध. हं. तर त्यांना मी विचारलं की जरा मला मत द्याल का? हं. की मी जे हे लिहितेय हे पुस्तकाच्या लायकीचं वाटतंय का तुम्हाला? पुस्तक करावं का ह्याचं इथपासून? त्यांनी मला मार्गदर्शन केलं. बरं. मग ते हळूहळू पुन्हा त्याच्यात त्यांचं काय काटछाट मत होतं? जी मॅन्युस्क्रिप्ट तुम्ही पाठवली त्याच्यावरती त्यांनी त्यांचं काय मत होतं? त्यांनी मला सांगितलं हे आधी कुणासाठी लिहिताय हे ठरवा. हं. तुमचा प्रेक्षक वाचक वर्ग कोण आहे? हं. की घरचेच आहेत, नात्याचेच आहेत, ओळखीचेच आहेत, हं. की तुमचं पब्लिकमध्ये तुमची जी इमेज आहे की तुम्ही प्लेबॅक सिंगर आहात. हं. तर तुमचे चाहते वर्ग असं आहे का? कोण आहे हे ठरवा. हं. तर मी म्हटलं नाही ठरलंय. ते म्हणले मग ते आधी ठरवा. आधी ठरवा. तर मग ते आधी जर ठरवलं तर तुम्हाला विक्रीला ठेवणार आहात का लोकांना नुसतं कॉम्प्लिमेंटरी देणार आहात? हो. त्याप्रमाणे त्याचा कंटेंट बदलेल. हं. एवढा विचार मला नव्हताच मिळत. काही कल्पनाच नव्हती. हं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग मी विचार केला आणि म्हटलं नाही लिहून लिहायचं तर लोकांना कळवू देत ना. हं. तर मग लोकांसाठी. हं. तर ठीक आहे. मग म्हणले मग हे जे तुमच्या घरच्या नातेवाईकांचे रेफरन्स आहेत किंवा तुमच्या लहानपणच्या मैत्रिणी हं. त्यात घडलेले किस्से हे जे आहे हं. ह्याचं लोकांना काही देणं घेणं नाही आहे. बरोबर आहे. ते नको. हं. त्यामुळे खूप काटछाट केली. बरं. मग परत काही गोष्टी नव्याने त्या अँगलने लिहिल्या. हं. हां. तर तसं लिहून झालं. मग त्यांनी सुचवलं की याच्यात कटू गोष्टी लिहिल्या नाहीत. तर त्या का नाही लिहिल्यात? नाहीतर सपक वाटेल, आळणी हो. वाटेल. हो. नुसतं गुडी लिहून त्याला काही अर्थ नसतो, खोटं वाटतं. बरोबर आहे. जरी तुमच्या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या खोट्या वाटतात. हं. तर मी म्हटलं ठीक आहे. मग ते ॲड झालं. हं. असं मागे पुढे शंटिंग करणाऱ्या गाडीसारखं माझं लेखन चालू होतं. बरं. आणि ते माझ्या दृष्टीने जेव्हा झालं तेव्हा त्यांना मी परत पाठवलं. मग त्यांनी मला मान्य केलं की हां आता ह्याला पुस्तक रूप येऊ शकतं. बरं. त्याच्या पुढे मग ते प्रकरणं पाडणं, हे करणं, ते करणं हे सगळं झालं. त्याच्यानंतर परत त्यांना विचारलं की प्रस्तावना लिहाल का? मग त्यांनी एक अत्यंत उत्कृष्ट प्रस्तावना लिहिली. मी माझ्या मते माझ्या पुस्तकापेक्षा जास्त वाचनीय ती प्रस्तावना आहे असं मला वाटतं. फार छान लिहिलंय त्यांनी. ते छानच लिहितात. असं सगळं करून सर्वांच्या हातभाराने मी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि उषा मंगेशकरांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन हो. झालं. तो एक अत्यंत उत्कृष्ट योगायोग होता. हं. मला इतकं सहजतेने त्या हो म्हणतील असं वाटलं नव्हतं. बरं. कारण त्यांचं पद, त्यांची प्रतिष्ठा आणि त्या मानाने माझं जरी 13 वर्ष मी लताबाईंच्या बरोबर होते. म्हणजे उषाताईंच्या बरोबर होते म्हटल्यासारखं. उषाताईंच्या बरोबर मी हॉलंडचे शोज केले त्याच्यामध्ये मी सोलोज पण गायले त्यांच्याबरोबर.
ड्युएट्स म्हणजे. हं. तर म्हणजे खूपच चांगले आमचे संबंध होते, पण ते प्रोग्राम संबंधित होते. प्रोफेशनल होते. हे होते पर्सनली संबंध. मी कधी त्यांना फोन केलाय किंवा असं कधीच नव्हतं झालं. हं. त्यामुळे मला आपलं इच्छा होती की हं. त्या हो म्हणल्या तर बरं होईल, पण म्हणतील अशी गॅरंटी काही नव्हती. बरं. पण त्यांनी ताबडतोबच हो म्हटलं. हं. त्या मला म्हणल्या, "अरे आपल्यापैकी कोणतरी काही लिहितंय वाह! स्वतःच्या आठवणी, वाह! ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. हं. जरूर अजून पण पुस्तकं लिहा, असं अमकं करा." म्हणजे त्या खूपच त्यांनी मला काय म्हणतात ते आधार दिला, प्रोत्साहन दिलं, आधार प्रोत्साहन दिलं. दिलं हं. आणि त्या ठरल्याप्रमाणे आल्या. बरं. आपण मंगेशकर कुटुंबियांबद्दल बोलत होतो. तुम्ही आशा भोसलेंबरोबर काम केलं, हो. लताजींबरोबर काम हो. केलं, हृदयनाथ साहेबांबरोबर पण काम केलेलं असेलच तुम्ही, असं मी हां. गृहीत धरतोय. तर त्याबद्दल काय आम्हाला सांगू शकाल का? हां, म्हणजे त्यांच्याबरोबर आधी काम नव्हतं केलं, पण लताबाईंच्या ग्रुपमध्ये ते नेहमी यायचे. आम्ही जेव्हा लताबाईंबरोबर परदेश दौरे वगैरे, तेव्हा त्याच्यात ते होतेच, नेहमीच होते. तर ओळख तर चांगली झालेली होती. तर असं दौऱ्याच्या आधी साधारण 1.5-2 महिने रिहर्सल्स असायच्या दर रविवारी. बरं. लताबाईंच्या दौऱ्याच्या आधी. त्या एस-एल स्टुडिओमध्ये व्हायच्या फाळकेश्वरला. तर तिथे मला एक दिवस आदल्या दिवशी फोन आला अनिल मोईल यांचा, ते त्यांचे अरेंजर म्हणून, बरं. की उद्या डबा घेऊन ये, रिहर्सल झाल्यावर आपल्याला मंगेशकरांच्या घरी जायचंय. हां. तर कशासाठी म्हटलं, तर म्हणे नाही तुला गाणं गायचंय त्यांचं. असं डायरेक्ट त्यांनी हां, सांगून टाकलं तुम्हाला. हृदयनाथाचं गाणं गायचंय तुला. तर म्हणजे मला हे बघा मी सांगते काही न मागता ते हे असं आहे. खरंय. तर मी कधी विचारलं नव्हतं अनिलला सुद्धा, की विचारा ना त्यांना, मला एक गाणं द्या ना. मला असं कधीच वाटलं नाही एवढ्या थोर म्हणजे हिमालयाच्या उंचीच्या बहिणी त्यांची गाणी ते करतात, तर माझ्यापर्यंत ती गंगा येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. तर त्यांनी मला असंच सांगितलं, की उद्या जायचंय. म्हणजे आधी काही रिहर्सल किंवा काही माहिती नाही. आणि आमची रिहर्सल संपल्यावर तिथेच एस-एल स्टुडिओमध्ये डबा खाल्ला आणि हृदयनाथांच्या घरी गेलो. बरं. 15-1 मिनिटात त्यांनी मला सांगितलं. म्हणलं जास्त काय सांगणार, मालकंस आहे. तर म्हणजे हे असं गायचंय तुम्हाला आणि तुम्ही जा रेडिओ जेम्समध्ये तयारी करा, आम्ही येतो मागून. लगेच? हो, लगेच. लगेच गेलो आम्ही तिथे बुकिंग होतं आणि त्या दिवशी ते रेकॉर्ड झालं. मग त्यांनी अर्थात माझं नंतर परत एकदा डबिंग नीट फायनल डबिंग करून घेतलं. त्याला वर्ष लागलं. बरं. ते पण मी अधनं-मधनं फोन करायची, भारती वहिनी घ्यायच्या म्हणजे हृदयनाथांची बायको. अहो देतील हो तुम्हाला, करून घेतील ते म्हणलेत ना, देतील तर देतील. मला असं नेहमी वाटायचं की नाही, गेलं आपलं गाणं. हो, कारण तो काळ असा होता की कोणीही नवीन गायलेला असेल किंवा कुणासाठी गायचं असेल तर ते एका डबिंग आर्टिस्ट जे माझं म्हणजे मी डबिंग करायची नंतर की त्या माणसाने गायलेलं गाण्याचं गाणं असेल मेन आर्टिस्टनी, त्यांना त्या दिवशी वेळ नसेल तर त्या दिवशी मी गाणार ऑर्केस्ट्रा बरोबर. नंतर माझा व्हॉइस ट्रॅक काढून त्यांचा रिप्लेस केला जाणार. याला डबिंग आर्टिस्ट म्हणतात. तशी मी वापरले जाऊ शकते ना. नाही आवडलं त्यांना माझं, होऊ शकतं असं. कारण माझं त्यांच्याकडे पहिलंच गाणं होतं ते. पण तसं नाही झालं. 1 वर्षांनी त्यांनी मला बोलावलं, डबिंग करून घेतलं आणि ते निवडुंगमध्ये बघा असं माझं म्हणणं. मला एक सांगा ज्योत्स्नाताई, तुम्ही जेव्हा तुमचं काम चालू केलं त्यावेळेस लाईव्ह रेकॉर्डिंग पण व्हायचं आणि डिजिटल रेकॉर्डिंग पण व्हायचं. हो. दोघात फरक काय होता हो? कारण आम्हाला जे माहितीये ते सगळं डिजिटलच माहितीये. पण तुम्ही सुरुवातीला लाईव्ह पण केलेत आणि इव्हेंच्युअली डिजिटल पण केलेले. त्या दोघांमधला जरा फरक आम्हाला सांगा ना. फरक म्हणजे मी सुरुवातीला गायले ते मराठीमध्ये जास्त गायले. माझं पहिलं गाणं हिंदी होतं. ते पूर्ण ऑर्केस्ट्रा सोबत झालं होतं. सूत्रधार नावाची फिल्म. आणि मी इतकी नवीन होते तेव्हा की माझे हे HMVची रेकॉर्ड झाली. त्यातलं एक गाणं ऐकलं सुधीर मोघ्यांनी आणि त्यांनी पुढच्या महिन्यात मला सूत्रधारचं गाणं गायला बोलावलं. म्हणजे अक्षरशः 1 महिन्यातली गोष्ट आहे ती. आणि मी ते गायलं. जरा गाणं ऐकवल ते? जरूर. ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए
ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए, मांगे बिना जो मिला है समा कैसे जताए, ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए. हे सुंदर. स्मिता पाटीलवर गाणं होतं, बर. सूत्रधार नावाच्या सिनेमात. हे माझं पहिलं गाणं. बर. आणि दुसऱ्या महिन्यापासून मी मराठी गायला लागले. होतं कसं की तुम्हाला गाणं शिकवून झालेलं होतं हम्म. आणि तुम्ही रिहर्स केलेलं असतं ते गाणं, हम्म. पण ते शेवटी म्युझिक बरोबर गाणं ह्याला खूप महत्व असतं. हम्म. तर ते जर लाईव्ह म्युझिशियन्स असले तर ते सगळं वातावरण आणि ते तयार व्हायला 1-2 तास तरी लागतात. हम्म. कारण त्यांच्या रिहर्सल्स होतात, त्यांचे सगळं जमवलं जातं, माईक प्लेसिंग येते. हम्म. नंतर तुम्ही त्यांच्याबरोबर गाता, नंतर तुम्ही आत रेकॉर्डिंग रूम मध्ये जाऊन सिंगर केबिन मध्ये जाऊन हम्म. ते गाता. ह्याच्यामध्ये तुमचा गळा पण अकस्टम होत जातो त्याच बर. सुरांना, बर. त्या सगळ्या वातावरणाला ह्याला. तर त्याच्यात जास्ती मजा असते. हम्म. अर्थात त्याच्यात चूक माझी झाली किंवा तुमची झाली तर ते कट होतं, हम्म. पण ते आणि तेवढं परत हा. परत सगळं करायला लागतं. पण तेवढं आता ते राहिलेलं नाहीये. ते म्हणतात की झालं तरी पुढे जात राहा, बर. कारण माझी चूक होत असली तरी बाकी सगळे जर बरोबर असतील हम्म. तर मी एका सेपरेट रूम मध्ये आहे. हम्म. माझा ट्रॅक वेगळा आहे, हम्म. तो माझा ट्रॅक परत करतील ना. हम्म. हम्म. माझ्यासाठी मी थांबा थांबा म्हटले आणि सगळे थांबतात. हम्म. तसं थांबवायचं नाही कुणी बर. कोणाला. ज्याचं ज्याचं जसं चाललंय तसा पहिला टेक तसा घेऊन बघतात. हम्म. त्यात जर सगळं छान आहे त्यांचं तर मग तुमचं वाद नंतर होऊ शकतं. हम्म. सो म्हणजे अर्ध लोकांच्या बरोबर झालं तर म्हणायचं बरोबर आहे, झालंय. हा. पण नंतर जसं मी सूत्रधारचं मगाचं गाणं म्हटलं, हो. ते गाणं माझं विथ ट्रॅक झालेलं आहे. हम्म. विथ म्हणजे ट्रॅक, लाईव्ह अगदी लाईव्ह. लाईव्ह सगळं लाईव्ह झालं ते गाणं. हम्म. आणि त्यांचा म्युझिक ट्रॅक जेव्हा परफेक्ट आला तेव्हा त्यांनी सांगितलं आता बस, आता आपण नंतर तुझं घेऊ. बर. म्हणजे मग मी मात्र नंतर जाऊन डब केलं. सो अर्ध हे आणि अर्ध ते असं झालं माझं. ओके. पण असं करणं जास्त छान वाटतं. हम्म. अगदीच नुसतं तुमच्या कानात फक्त डँट असं म्युझिक येतंय हम्म. आणि तुम्ही गाताय, ह्याच्यात खूप मेकॅनिकल मनाने वाटू शकतं, मनाने. हम्म. टेक्निकली आम्हाला सेमच असतं. कळत नाही पण ते. हा, ते टेक्निकली सेमच असतं की नंतर मी जाऊन गाते तेव्हा सुद्धा तेच असतं ना. पण तरी सुद्धा तुम्ही ते एकत्र गाण्याचा आनंद हा वेगळा असतो. बर. मी एवढ्या लेखकांची बोलतो, प्रत्येकाचं एक म्हणणं असतं की माझ्या घरच्यांनीच माझं पुस्तक वाचलेलं नाहीये. हा. तुमच्या बाबतीत काय झालंय? नाही वाचलं, माझ्या घरच्यांनी वाचलं. आणि काय अनुभव होते त्यांचे, म्हणजे रिॲक्शन्स काय आल्या त्यांच्या? माझ्या घरच्यांनी आणि मैत्रिणींनी असं म्हणेन मी, त्याच्यात ते पण आले. तर मैत्रिणींना खरं तर यातल्या काही गोष्टीच माहिती होत्या, कारण मी मूळ पुण्याची आहे, मैत्रिणी पुण्यात आहेत आणि मी आता मुंबईत येऊन इतकी वर्ष होऊन गेली. त्यामुळे माझ्या डे टू डे फिल्म करिअर मधल्या गोष्टी त्यांना फारशा माहित नाहीत. लहानपणच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत किंवा माझ्या बोलण्यातनं कधी आल्या तर, परंतु त्यामुळे त्यांना त्याच्यात खूप नाविन्य होतं. तू म्हणजे हो असं झालं, तुला हे पण भेटले, असं एक औत्सुक्य त्यांना खूप होतं पुस्तक वाचताना. त्यामुळे त्या सगळ्यांना खूप कौतुक वाटलं या गोष्टीचं. आणि इकडचे जे नातेवाईक मुंबईतले, त्यांच्या बरोबरच मी राहत असल्यामुळे किंवा येणं जाणं असल्यामुळे त्यांना यातल्या खूप गोष्टी माहिती होत्या. पण तरीही त्यांना असं वाटलं की भाषा चांगली आहे, द वे यू हॅव पुट इट हे जास्त छान आहे, किंवा त्याच्या मागची भावना खूप छान आहे, हे लिहिण्यामागची भावना. असं सगळे वेगवेगळे हे होते, मला मत वेगवेगळी आली. वेगवेगळं फ्रेंड्स अँड फॅमिलीचं. हो. जनरल वाचकांकडनं काय फीडबॅक आहे तुम्हाला? जनरल वाचकांनी पण असंच सांगितलं की इतकं सगळं असतं तुमच्या म्हणजे सिंगर्सच्या ह्याच्यात, इतक्या गोष्टी असू शकतात मागे घडणाऱ्या. म्हणजे सगळं तर मी काही लिहिलंय असं नाहीये, परंतु तरी सुद्धा म्हणजे रेकॉर्डिंग सेक्शन कसा असतो, अमकं कसं असतं, मग त्याच्यामध्ये असं झालं तेच. तर त्या लोकांना ना खूप औत्सुक्य असतं. फिल्म इंडस्ट्रीच असं नाही, म्युझिक इंडस्ट्री बद्दल पण. कारण त्यांना
प्रॉडक्ट माहित असतो हे गाणं, हो त्या गाण्याच्या मागे कोण होतं, खरंय. म्युझिक डायरेक्टर कोण होते, किंवा काय घडलं, त्याच्या आधी काय घडलं, हम्म. तुला कसं सिलेक्ट केलं, हम्म. असं जे असतं ना, हम्म. त्या कथांना लोकांना इंटरेस्ट असतो इंटरेस्ट असतो आणि ते त्यांना खूप आवडलं. राईट. ते- काय एखादा किस्सा आम्हाला जो तुमचा आवाज कसा सिलेक्ट झाला याच्याबद्दल आम्हाला एखादा किस्सा ऐकायला आवडेल. हे माझ्या मगाशी म्हटलं अविस्मरणीय माझ्या ज्या काय चिरंतन स्मृतीवाल्या आठवणी त्यातली ही एक आहे हं. की मी अगदी नवीन माझे एखादी रेकॉर्ड आली होती बाहेर. बरं. हा, आणि ती अनिल मोईल यांनी काढलेली होती HMVची. हं. ती त्यांनी लताबाईंना ऐकवलीच असेल असं मी गृहीत धरते, ज्या बरं. अर्थी त्यांनी मला नंतर सिलेक्ट केलं. हं. तर त्याच्यानंतर त्यांनी लगेचच, म्हणजे ही रेकॉर्ड निघाली असेल नसेल, लगेचच हं. त्यांनी माझी निवड केली. हं. मध्य प्रदेश सरकारने एक अवॉर्ड सुरू केलं होतं लताबाईंच्या नावाने, नावाचं. हो. लता मंगेशकर अवॉर्ड असं. हं. आणि ते फिल्म म्युझिक मधल्या अतिशय चांगलं काम केलेल्या आर्टिस्टना म्हणू, संगीतकार म्हणू, अशांना दिलं जातं. तर हं. ते पहिलं वर्ष होतं बरं. 84. हं. तेव्हा ते नौशाद साहेबांना मिळालं होतं हं. पहिलं. हं. तर तिथे असा प्रोग्राम होता की त्यांना जेव्हा अवॉर्ड दिलं जाईल तेव्हा त्यांचीच गाणी त्यांच्या समोर सादर करायची. केवढं प्रेशर ते. हो, त्यांचीच गाणी, म्हणजे लताबाईंनी गायलेली नौशाद साहेबांची गाणी, आयकॉनिक गाणी हं. ती. हं. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं लताबाईंना की तुम्ही सांगाल तो आर्टिस्ट. बर. तेव्हा त्यांनी माझं नाव सुचवलं. हं. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांची माझी पर्सनल, मी पाहिलंच नव्हतं, त्यांनी मला पाहिलं नव्हतं, नुसतं गाणं ऐकलं होतं. हं. आणि त्यांनी माझी निवड केली. हं. आणि त्याच्या पुढे त्यांनी मला हेही सांगितलं, मी जेव्हा प्रत्यक्ष भेटले तेव्हा, की ह्याच्यात उर्दू आहे शब्द, उर्दू शब्द आहे. उर्दू शब्द आहेत हं. आणि ते जसे उत्कृष्ट व्हायला पाहिजे तसंच उच्चारण व्हायला पाहिजे. हं. ह्यात मागे पुढे नाही होता कामा. तर काही जरी वाटलं की ह्याच्यात कसं करू, काय कसं म्हणजे उच्चार करू, तुम्ही कधीही हा माझ्या नंबरवर, माझ्या पर्सनल नंबरवर फोन करा, बर. मी तुम्हाला मदत करीन. हं. पण तिथे असं कोणी म्हणता कामा नये की मराठी मुलगी होती म्हणून उच्चार चुकले. कारण मला वाटतं त्यांच्याच बाबतीत असं झालेलं होय. की त्यांना उर्दूंचे हो. उच्चार हो, असं आणि काहीतरी त्यानंतर होतं ते. त्या उर्दू शिकल्या, म्हणजे त्यांनी ते मनात घट्ट केलं की या भाषेवर मी करणार काम, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम केलं त्यांनी. पण ते त्यांनी कुठल्याही मराठी मुलीला हे पुन्हा ऐकावं लागता कामा नये, हे जे त्यांनी मनाशी ठरवलं, आणि माझ्यासारख्या नवोदित मुलीला त्यांनी तेवढा सपोर्ट केला की हे लक्षात ठेवा की असं ऐकता कामा नये, असं आलं नाही पाहिजे. बर. आणि नौशाद साहेब तर अगदीच म्हणजे उर्दूवालेच. तर त्यांच्या समोर मी गाणार होते. आणि तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं. मी नाही त्याचा उपयोग केला त्या फोन नंबरचा, परंतु त्यांनी मला सांगितलं होतं असं की असं करा म्हणून. आणि प्रोग्राम झाल्यानंतर पण त्यांनी मला विचारलं, फोन केला होता मी, तर म्हणाल्या कसा झाला आपला कार्यक्रम. तर आपला म्हणाल्या त्या नव्हत्या तिथे. तिथे मी गायले, त्यांची गाणी गायले, त्यांच्या रेकमेंडेशननी गायले. सो त्यांना तो त्यांचा प्रोग्राम होता. फॅन्टास्टिक. सो माझ्या दृष्टीने माझ्या देवीने मला हे केलं, आशीर्वाद दिला. ज्योत्स्नाताई, तुमची सुरुवात कोरस मधनं झाली. येस. तो कोरसचा माईक वेगळा असतो. हो. आणि हा माईक वेगळा असतो. हो. मेन आर्टिस्टचा माईक वेगळा असतो. अगदी. तुम्ही कधीतरी इथे उभ्या होतात, कधीतरी तिथे उभ्या होतात. हो. या दोन प्रवासांमधलं, म्हणजे दोन माईक्स मधलं अंतर कसं होतं, किती होतं, आणि कधीतरी इथे उभं असताना असं वाटायचं का की मला पण तिथे जायचंय? नाही, पहिल्यांदा तसं नव्हतं वाटलं. मी पुन्हा म्हणते तसं मी विचार करून गेलेच नाहीये सोलोला. मला समोरून असं विचारला गेलं, गाशील का? मग त्याच्यातनं समोरून मिळालं सुधीर मुघ्यांनी, म्हणून मी पहिलं गाणं गायले. पण पहिलं गाणं गायले तेव्हा मी जे शिफ्ट झाली, तुम्ही म्हणता तसं, या माईकवरनं त्या माईकवर, तेव्हा माझ्या सगळ्या नेहमीच्या रोजच्या मैत्रिणीच मला कोरसला होत्या. तेव्हा मला असं वाटलं की कमाल आहे ना, म्हणजे माझं नशीब किती थोर आहे की यांच्याच बरोबर मी काल गायले, उद्या पण गाणार आहे, आणि आज मी या माईकवर गातीये.
असं. त्यामुळे फार छान वाटलं तेव्हा, फारच उत्तम वाटलं, पण एक जबाबदारीचं ओझं वाटलं की ह्या माईकवरनं हे सगळे दिग्गज गातात, तिथे मी आज उभी आहे. तर थोडं आपण स्वतःच राहिलं पाहिजे, ते आपल्याला जपता आलं पाहिजे. ते एक भान ठेवायचा प्रयत्न केला की म्हणजे त्या कमी नाही झाल्या, कारण मी आतापर्यंत गातच होते त्यांच्याबरोबर. त्यामुळे मला ते कमी कधीच वाटलं नाही कोरसचं. कोरसमध्ये सुद्धा खूप गोष्टी असतात. सगळ्यांचा तालमेल जुळणं, सगळ्यांनी एकाच ठिकाणी तो शब्द तुटला पाहिजे. तुम्ही आस ठेवलीत आणि मी नाही घेतली, माझं कट झालं, तुम्ही ठेवलं, ते म्हणजे लक्षात येतं, खटकतं. किंवा इथे मी खटका घेतलाय आणि बाकीच्यांनी सिंपल गायलंय, ते वाईट असतं. त्यामुळे शेवटी ते 6 जण 8 जण किती असतील, त्या सगळ्यांनी जे सांगितले ते तसंच्या तसं ऑन डॉटेड लाईन्स तुम्हाला तसं फॉलो करता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं असतं कोरसमध्ये. कोरसमध्ये लोकांना वाटतं कोरसमध्ये ना कोणीही गातं, असं नाहीये. असं नाहीये. एक तर तुम्ही तितकेच सुरेल असले पाहिजे, जेवढे शेजारचा आहे तेवढाच तो असायला पाहिजे, ती असायला पाहिजे. हे सगळं एकत्र येणं, आणि तुम्हाला माहीतच असेल की 2 सूर एकत्र येणं हे फार कठीण गोष्ट असते. बरोबर. 2 वाद्य एका बरोबर मिळवणं, तसं 2 गळे एका बरोबर मिळले पाहिजे. तर हे सगळं जे असतं ना कोरसचं तंत्र, तिथे गेल्यावर मला कळलं. असं म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे काही ना काहीतरी गोष्टी असतात की ज्या खूप चांगल्या असतात. आपण असं तुच्छ समजूच नाही. मी तर नाहीच समजणार, कारण मी स्वतः कोरस गायली आहे आणि मी स्वतः सोलो गायली आहे. ज्योत्स्नाताई, मी पुस्तक वाचत होतो तेव्हा पुस्तकामध्ये तुम्ही गाण्यावरती फक्त थांबलेला नाही आहात, तर तुम्ही स्टेजवरती ऍक्टिंग पण केली. हो. तर ते काय आहे आम्हाला सांगा ना जरा. ते पण असंच घडलेलं आहे की आमच्या कुटुंबाची ओळख होती विद्याधर गोखल्यांची. आणि त्यांनी आम्हाला चहाला बोलवलं होतं लग्नानंतर. तर त्यांनी मला सहज विचारलं, तू गातेस तर तू नाटकात काम करशील का? तर मी म्हटलं, मी कधी केलं नाही हो, मला येतं की नाही मला काही माहिती नाही. मग करायचं. आपल्या रंगभूमीला गाणाऱ्या नट्या नाही आहेत, गाणाऱ्या नवीन यंग मुली नाही आहेत, त्यामुळे तू कर. म्हणून त्यांनी मला राज्यनाट्य स्पर्धेमधल्या एका नाटकात घेतलं, मदनाची मंजिरी. ते पुण्याला झाला त्याचा प्रयोग, आणि त्याच्यात आम्हाला प्राइजही मिळालं होतं, मदनाची मंजिरी. आणि त्यातली मंजिरी मी साकार केली होती. तर मला त्या गाण्याचं म्हणून विशेष प्रावीण्य पदक मिळालं होतं. संगीत नाटक आहे, त्यासाठी मला घेतलं होतं. तर अशी माझी नाटकातली सुरुवात झाली, जी मला काही अतिशय अनएक्सपेक्टेड होती. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पुढे मला परत 2 वर्षांनी संगीत सौभद्रचं हिंदी केलं होतं. तर त्यांनीच, रंगशारदानेच, विद्याधर गोखले, त्यांनी मला सुभद्रेच्या रोलमध्ये घेतलं. पण ते फारसं चाललं नाही, कमर्शियली चाललं नाही ते नाटक. पण गोविंदराव पटवर्धनांनी आमच्या तालमी घेतल्या होत्या, त्यांनी काही पदांना चाली बदलल्या होत्या आणि अतिशय सुंदर चाली केल्या होत्या. पण ते नाही चाललं, त्यामुळे ते पुढे नाही झालं. मग परत एखाद्या वर्षा 1.5 वर्षानंतर संगीत कैकेयीमध्ये मी काम केलं. अशोक पत्कींचं म्युझिक होतं, त्याच्यात मी सीतेचा रोल केला. पण त्याची मजा अशी होती, ते न चालण्याची कारणं अनेक असतील, त्यातलं एक कारण असं होतं की दशरथ, कैकेयी, राम, लक्ष्मण या सगळ्यांना पदं होती 2-2, पण ते सगळ्यांना प्लेबॅक होता. हा, म्हणजे दशरथाला जितेंद्र अभिषेकी गायले होते, फक्त ऍक्टिंग करणार आणि मागणं. आणि त्याच्यात त्यांनी काहीतरी विशेष सुचवलं की त्यावेळेला आपण ब्लॅकआउट करूया, म्हणजे मग ते कळणार नाही, असं काहीतरी विचित्र झालं होतं. अर्धवट आठवतं मला ते. ही 78-79 गोष्ट आहे. आणि मी एकटीच अशी होते की जी मी लाईव्ह गात होते, म्हणजे ऍक्टिंग पण करत होता आणि गात पण होता. सीतेचं काम करत होते. म्हणजे मला जी 2 पदं होती ती मी लाईव्ह स्टेजवर गात होते. बाकी सगळे अनम्युझिकल लोक काम करत होते. त्यामुळे ते एक नाटक मी केलं होतं. त्याचे पण फार काही प्रयोग नाही झाले, पण ते वेगवेगळी कारणं त्याची वेगळी. अशी एक मजेशीर माझी आठवण आहे कैकेयीची. त्याची रेकॉर्ड निघाली. रेकॉर्डमध्ये अभिषेकींची 2 पदं, राजा काळ्यांची 2, अजित कडकडेंची 2
आणखीन एक कोणतरी होते आणि आशालता वाबगावकर गायल्या त्या कैकेयीची 2 पदं हं. आणि माझी सीतेची 2. तुम्ही आता अनम्युझिकल लोकांचा उल्लेख केलात. काही लोकांना म्हणजे काही लोक गाणं ऐकतात हो. आणि काही लोकांना गाणं कळतं. हो. माझ्यासारखा माणूस गाणं ऐकतो, पण तुमच्यासारख्या व्यक्तीला गाणं कळतं. हां. तर त्या दोघांमधला फरक काय आहे? असं मला असं समजावून सांगता येईल की नाही मला माहिती नाही. हं. पण काही गोष्टी आतून कळणाऱ्या असतात, ज्या तुम्ही काहीही नसलात शिकलेले, हं. तरी पण तुम्हाला ते आतून जाणवतं ते गाणं. बरं. की असं गाणं ऐकताना जसं माझ्या मुलांना हं. तेवढंच कळतं, ते शिकलेले नाहीयेत, हं. की नाही हे बरोबर नाहीये, हे चांगलं नाही गायलंय किंवा ही अशी काय गातीये, बरं. असं हे त्यांना बरोबर कळतं. बरं. किंवा अगदी लहान असताना त्यांनी मला विचारलं होतं, की "आई हे कोण गात आहे?" मी असं एकदम नाक चढवून वगैरे असं. हं. आणि ते कव्हर व्हर्जन होतं. बरं. रुपेरी मी वाळू. कव्हरवरती काही प्रश्न विचारणारच आहे तुम्हाला. कव्हर व्हर्जन होतं रुपेरी वाळू. सुरुवात झाली होती तेव्हा कव्हर व्हर्जन्सची. बरं. ते रुपेरी वाळूतच होतं. तर मी हं. त्याला सांगितलं, ही मावशी गातीये. बरं. कारण तो ओळखत होता त्या सगळ्यांना, हं. माझ्याबरोबर हं. गाणाऱ्यांना. हं. तर मला त्यांनी काय म्हणावं, तरीच. आता तरीच त्याला हेही माहित नव्हतं की ती आशा भोसले गायलेले आहेत हं. ओरिजिनल. हं. त्याला ते ऐकायची सवय होती. हं. पण त्यांनी मला असं म्हटलं, तरीच. हं. म्हणजे हे जे आहे ना, हे ज्याला कळतं त्याला कळतं. हं. पण नाही आमच्यासारख्याला नाही कळत तर नाही कळत. नाही कळत त्यांना नाही कळत. बिचारे ते असं वाटतं मला. आनंदाला मुकता तुम्ही. हरकत नाही. पण मग आता मगाशी तुम्ही उल्लेख केला कव्हर व्हर्जन्स. हो. आशाताईंचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. हं. तर इंस्टाग्रामवर तुम्ही बघाल, सोशल मीडियावर बघाल तर अभिना जाओ छोडकर हे गाणं प्रचंड हो, चाललं हो. त्यावेळेस. हो. पण जसं ओरिजिनल गाणं आहे तसंच त्याचे कव्हर व्हर्जन्स पण खूप आहेत. म्हणजे अनफॉर्च्युनेटली युट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर कव्हर व्हर्जन आधी येतं. आधी येतं. हो. तर या ओरिजिनल गाणं आणि कव्हर ह्याच्यातला फरक काय आहे? आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की आता कव्हर एवढं पॉप्युलर का होतंय ओरिजिनल पेक्षा? अ, त्याच्यामध्ये जे वाद्यमेळ बदलला जातो बरेचदा. हं. म्हणजे मॉडर्न जी वाद्य वाजवली जातात, पद्धत एक वेगळी असते रिदमची हं. किंवा रिदमची वाद्य बदलतात बरं. असं किंवा जास्त कीबोर्ड्स वापरले जातात. हं. असं जे बदल झालेला आहे, तो मॉडर्न म्हणून जो बदल झालेला आहे, हं. त्याचे लोकांना जास्ती अट्रॅक्शन वाटतं. कधी-कधी त्याला झंकार बीट्स म्हणायचे पूर्वी हां, हां. असं. म्हणजे त्याच्यात गाणं काय चाललंय पेक्षा झंकार बीटला जास्त महत्त्व होतं. बरं. तर ते आवडत नव्हतं. मग काही लोकं म्हणायचे रिक्षावाल्याचं म्युझिक आहे, असं हं. त्याला एक नाव दिलं होतं. कारण ते तिथे वाजायचं म्हणून. तर ही प्रत्येकाची आवड ही गोष्ट वेगळी. हं. पण जेव्हा कव्हर व्हर्जन होतं, हं. तेव्हा तुम्ही मूळ गाण्याचा गाभा नाही विसरता कामा ना. हं. तर त्याच्यात जर आर्तता आहे, हं. तर ती आर्तता येणं महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्यात फुलवलंत खूप ते गाणं, खूप हरकती गायलात, खूप आलाप घेतले, सरगम घातलीत. पण त्याच्यामध्ये मजाच निघून जाते आणि तरी ते असं वाटतं नाही तरी ओरिजिनल ते ओरिजिनल. बरोबर हे आहे. जेव्हा वाटतं तेव्हा त्या म्युझिक डायरेक्टरनी काही विचार करून त्या चालीला तसं बांधलेलं असतं ना. हं. तर त्यांनी तिथे ती ओळ एकदा घेतली आणि नंतर पॉज दिलाय किंवा आलाप घातलाय. हं. त्याला काहीतरी तर विचार केलेला आहे. तर तुम्ही तोच विचार मारून टाकताय आणि हं. तुम्हाला हवं तिथे तोडमोड करताय, शब्द तुटतायत. हं. हे असं जर झालं तर ते व्हर्जन चांगलं नाही वाटत. नाहीतर व्हर्जन अनेक चांगली पण असतात, की बरं. ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं चालीच्या अनुषंगाने थोड्या व्हेरिएशन्स घेतल्या. हं. शोभेशा, गाण्याला शोभेशा. हां, हां. तर ते चांगलं पण वाटू शकतं. आता आहेत अशी काही मराठीतली पण नावं आहेत. हं. ते लोकं चांगलं व्हर्जन्स पण करतात, कव्हर व्हर्जन्स किंवा अनफोल्डिंग असं त्याला नाव देतात. नवीन नाव आहे का? म्हणजे कव्हरला आता हां, नवीन म्हणजे नाव आता आलंय पूर्ण का? तेवढंच गात नाहीत ते. बरं. ते एक गाणं तेच 15 मिनिटं गातात, 3 मिनिटाचं गाणं. तुम्ही कव्हर गायलात का कधी? अ, मी गायले, हं. पण त्याला खूप महत्त्व नाही दिलं मी. व्हीनसला गायले बरीच. त्याच्यानंतर टी सीरीजला पण मी गायले बरीच. हं. पण त्याला तेव्हा अजिबात मान्यता नव्हती. हल्ली जेवढी आहे तेवढी त्याला ते मान्यता नव्हती तितकी. म्हणजे बरं. चांगलं समजत नव्हते तेव्हा त्याला. ठीक आहे बरं. आपलं गायली असं. हां. पण त्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली लाईक ओरिजिनल असं हं. गायचं होतं. तेव्हाच्या ह्याच्याप्रमाणे. जवळ-जवळ ओरिजिनलच्या हां, म्हणजे जाणं आता हे मी लताबाई भासूच शकत नाही. पण हं.
माझ्या आवाजात मी तीच चाल हुबेहूब कॉपी करायचा प्रयत्न केला, इतपतच त्या कव्हर व्हर्शनचं महत्व होतं. बरं. आता जे कव्हर व्हर्शन्स करतात, कव्हर व्हर्शन म्हणण्यापेक्षा काय म्हणूया आपण त्याला, वेगळंच काहीतरी म्हणूया त्याला. पण जे काय करतात ते अनफोल्डिंग किंवा असं जे करतात, स्वतःच्या मनाप्रमाणे थोडं बदलाबदली लिबर्टी करून घेतात. लिबर्टी क्रिएटिव्ह लिबर्टी ज्याला आपण हो, म्हणतो. अगदी. ती जी घेतात हं. तसं तेव्हा नव्हतं. बरं. आता YouTubeमुळे ते खूप झालंय. लाईव्ह गाताना ह्याला फरक पडतो त्याने. पण ते कितपत तुमची कपॅसिटी तेवढी पाहिजे ना. हं. एखाद्या उच्च गाण्याला हात लावायला पण तुमची पण तर कपॅसिटी पाहिजे. हं. ती असेल तर छान. एवढ्या वर्षाचा गाण्याचं हं. करिअर तुमचं, हं. नवीन येणाऱ्या सिंगर्सला तुम्ही काय सांगाल? म्हणजे आवाज कसा जपला पाहिजे? इथून सुरुवात करायची असेल तर तो कसा जपायचा आणि ओव्हरऑल त्यांना त्यांच्या करिअरसाठी तुमचे काय सजेशन्स असतील? अ, आवाज कसा जपला पाहिजे. आवाजाची जात आधी ओळखली गेली पाहिजे. हं. की माझी रेंज किती आहे. मग ती रेंज वाढवण्यासाठी पण अनेक गोष्टी असतात, जे तुमचे गुरुजन, गुणीजन सांगतात तुम्हाला व्यवस्थित, की हे असं-असं रियाज केल्याने खाली जेवढे स्वर तुम्ही लावाल, तेवढ्या प्रमाणात तुमचे वरचे स्वर पण चांगले लागतील, बरं. वगैरे, वगैरे अशा त्याच्यामध्ये आहेत गोष्टी. त्या तर करायच्याच करायच्या. पण जर का हे माझ्या रेंज बाहेरचं गाणं आहे, हं. समजा एक उंच सूर आहे आणि तो मला झेपत नाहीये, हं. तर मी माझ्यासाठी म्हणून तो सूर अर्धा कमी गायला पाहिजे. बरं. नाहीतर माझ्या गळ्यावर ताण येईल. बरं. आणि ताण घेऊन घेऊन तुम्ही जर ओळीने 4 प्रोग्राम गायलात, तर 5व्याला तुमचा आवाजच चालणार नाही. हं. म्हणजे हे नुकसान आहे तुमचं. हं. तेव्हा नुसतं फॉलो नाही करायचं, की ते कसं गायलंय, लताबाईंचा कुठला सूर आहे, हं. आशाताईंचा कुठला सूर आहे किंवा आता श्रेयाचा कुठला सूर आहे. तिला तो झेपतो, तिची ती रेंज आहे. आपली काय रेंज आहे ही ओळखता आली पाहिजे माणसाला. बरं. आणि मग त्या रेंजमध्ये तुम्ही छान वाटता. हं. ही चुकीची समजूत आहे, की फक्त उंच गायलं तरच छान वाटतं. नाही. बरं. तीच गाणी तुम्ही खालच्या अर्धा सूर कमी, एक सूर कमीनी सुद्धा तितकीच चांगली प्रभावीपणे सादर करू शकता. बरं. पण हे तुम्हालाच कळलं पाहिजे आधी, हं. की तुम्हाला वर त्रास होतोय. तेव्हा वरची गाणी घेऊ नका. किंवा गाणं घेतलं तर त्याचा सूर खाली घ्या. हे आपलं आपण जाणून घ्यायला पाहिजे. आधी स्वतःला फार टेन्शन देण्यासारखं, म्हणजे आवाज शेवटी ते रबरासारखं हं. असतं ना, ते हं. व्होकल कॉर्ड तुम्ही हो. किती त्रास द्याल त्याला, त्याच्यावर आहे ना. बरं. समजलं पाहिजे. त्यामुळे ते गुरुजन पाहिजेत त्यासाठी. हं. हं. त्यांना तुमची पट्टी ठरवणं हे त्या गुरुजनांचं सुद्धा काम असतं ना. जेव्हा तुम्ही क्लासिकल शिकता, हं. ते पहिल्यांदा तुम्हाला गायला सांगतात, तुम्हाला आवाज ऐकतात, तुमचे एकूण बघतात, तेव्हा ते सांगतात तू काळी 4ला गा, तू पांढरी 5ला, पांढरी 6ला गा, असं बरं. जे असतं हं. ते त्याचं हे असतं, की तुमची काय किती खाली किती वर जाऊ शकता, त्याप्रमाणे ती रेंज ठरते. हं. पण आम्ही ऐकतो की सिंगरला खूप पथ्य पाळायला लागतात, म्हणजे आंबट नाही खायचं, लोणचं नाही खायचं, आणि लता दीदी तर म्हणायच्या मी सगळं खाते. हो. आता काय आहे, शी वॉज गिफ्टेड. हं. कारण त्यांचा आवाज इतका सुंदर आणि निकोप आहे. हं. त्यामुळे त्या गिफ्टेड आहेत. पण सगळे असतात असं नाही. बरं. आता तुम्हाला जर खर येत असेल, तर ती खर येऊ नये म्हणून काय करायचं? तर आंबट ताक पिऊ नये किंवा अशा आंबट दही खाऊ नये आणि तेलकट खाऊ नये, तळकट, तेलकट खाऊ नये. हे साध्या गोष्टी आहेत. बोलणाऱ्याला पण आहेत या गोष्टी. हं. गायलाच पाहिजे असं नाहीये. हं. त्यामुळे ते तुमच्या गळ्यावर अवलंबून आहे. बरं. आणि किती ताण द्यायचा. तर तुम्ही मोठं उंच मोठ्याने बोलणं, ओरडून गाणं, पण हल्लीची गाणी तुम्ही ऐकाल तर खूपच लाऊड आणि त्याची एक्स्पेक्टेशन तशी झालेली आहे. बरं. तर तशी गाणी तुम्ही सतत जगायला तर कुठेतरी ताण पडणारच तुमच्या गळ्यावर. हं. तुमचा गळा तेवढा स्ट्रॉंग असेल तर ते झेपेल. बरं. आता मी माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. बरं. अनेक लेखकांबरोबर मी गप्पा मारतो. कुठलाही लेखक ना एका पुस्तकावर थांबत नाही. मला सारे मिळाले न मागता इथपर्यंत तुम्ही थांबले आहात का काही अजून पुढे होतंय? नाही. आत्ता तरी काही डोक्यात नाहीये. कारण मुळात आधी मी हे लेखन जे केलंय, ती काय माझ्या जाणीवेतनं आलेली कथा फुलवलेली वगैरे असं काही नाहीये. हं. हे जे काय घडलं
त्याचं तसाच्या तसा वृत्तांत दिल्यासारखं मी माझ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. बरं. म्हणजे त्या आठवणींना कुठेही मी झालर लावून गोडव्यानी असं सादर शुगर केलेलं कोटिंग नाही. कुठेच केलेलं शुगर नाही. कोटिंगही नाहीये किंवा लोकांना छान वाटेल हे वाचायला म्हणून उगीचच फुलवलेली भाषा, हं. अलंकृत भाषा हं. असं पण काही केलेलं नाहीये. हं. त्यामुळे मलाच माहिती नाहीये की मी ॲज अ रायटर हं. माझ्यात आहे का ते, बरं. की मी एखादी नवीन कल्पना घेऊन त्याला फुलवून गोष्ट, कथा, कादंबरी काही म्हणा तुम्ही त्याला, फुलवू शकेन की नाही हे मी स्वतःला प्रयत्नच केला नाहीये, म्हणजे आजमावलेलंच नाहीये. बरं. त्यामुळे आत्ता तरी माझ्या डोक्यात असं काही नाहीये. नाही, पण आम्हाला तुमचं वाचून नक्की असं वाटतं की हां. लवकरात लवकर आपण तुमच्या दुसऱ्या पुस्तकावरती चर्चा करायला इथे लवकरात लवकर बसूया. थँक असं वाटत असेल तर, पण इट्स अन ऑनर. सारे मला मिळाले काही न मागता. या टायटल मागची गोष्ट काय होती? अनेक किस्से आपण ज्योत्स्नाताईंकडनं ऐकले. त्यांचा प्रवास कसा झाला? त्या कशा घडल्या? कव्हर सॉंग्स बद्दल त्यांचं मत काय आहे? अशा अनेक चर्चा आज आपण इथे केल्या. पण वेळेचं बंधन आहे. कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे आणि लवकरच आपण परत त्यांना आमंत्रित करूया आणि त्यांच्या संगीताच्या करिअरबद्दल इन डिटेलमध्ये त्यांच्याशी परत एकदा गप्पा मारूया. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.